भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं संध्याकाळी आशा आणि सिद्धांत गार्डनमध्ये भेटणार असतात. आशा पल्लवीलाही सोबत घेऊन तिथे जाते. सिद्धांत लांबून त्या दोघींना एकत्र पाहतो आणि आपला मोबाईल ऑफ करून चुपचाप तिथून निघून जातो. सोहनलालच्या घरी कृतिकाला ते पत्र मिळतं. ती गायत्रीला सांगते की बँगळुरू कॉलेजमधून पल्लवीला री एक्झामसाठी उद्याच बोलवलं गेलंय. गायत्री पल्लवीला फोन करून या गोष्टीविषयी सांगते. पल्लवीला खूपच चिंता वाटू लागते. आता पुढे. आणि ती पुरी लिस्ट आपल्यासमोर आहे जे आशाचे शत्रू आहेत, ज्यांना आशाने शिक्षा मिळवून दिली होती किंवा ज्यांना तिला शिक्षा मिळवून द्यायची होती. सर, जॅकी, तू 4 नावं माझ्यासमोर आणली होतीस, ज्यापैकी 2 अजूनही जेलमध्ये बंद. तू ही माहिती काढण्याचा प्रयत्न कर की आशावर हल्ला केल्यावर मग त्या 2 केसेसचं काय झालं. ते आत्ता पण जामिनासाठी प्रयत्न करतच असतील. कदाचित असं तर नसेल की त्यांना जामीन या कारणामुळे मिळेल की आशासारखी समर्थ वकील त्यांच्या विरुद्ध नाहीये. होय सर, मी या दिशेनेही तपास करेन. 2 नावं तर आपल्याकडे आहेतच सर, सुंदर पाटील आणि गोविंद कपूर. त्या दोघांच्या बाबतीतही तपास करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे जॅकी, पण या केसचा कोणताही पैलू दुर्लक्षित नको राहायला. आशा आणि अजयवर झालेला हल्ला हे खूप मोठं रहस्य बनलेलं आणि या रहस्यावरून तर पडदा दूर व्हायलाच हवा. जर तुला हवं असेल तर आशाच्या घरच्यांचीही मदत घेऊ शकतोस आणि अजयची आई कामिनीही तुला या बाबतीत माहिती देऊ शकते. हो सर. मम्मी, किती विचित्र वाटतं ना हा विचार करून की पल्लवी दीदीला असं वाटत होतं की तिला आशाच्या लग्नात जाता येईल. आणि माहितीये ती काय म्हणत होती की ती आशाला स्वतःच्या हातांनी सजवेल. या नटण्या मुरडण्याला काहीच अर्थ नाही कृतिका, आणि ना या लग्नालाही. मी अगदी व्यवस्थित जाणून आहे, फक्त आपली किंमत कमी करण्यासाठीच कामिनीने हा लग्नाचा घाट घातलाय. मम्मी, पण लग्न तर होतच आहे ना. आणि मी तर पल्लवी दीदीचा विचार करत होते. हे अचानकच तिच्या कॉलेजमधून लेटर आलं आणि कसं कोइन्सिडन्स आहे ना मम्मी. आणि त्याहून मोठी गोष्ट तर पल्लवी दीदीच्या मोबाईलमधनं तिच्या कॉलेजचा नंबर डिलीट होणं. तुला काय म्हणायचंय तरी काय? मला काय माहिती मोबाईलमधून कोणी नंबर डिलीट केलाय ते. नाही मम्मी, मी हा विचार करत होते की कोणीतरी मुद्दाम तिच्या मोबाईलमधनं नंबर डिलीट केला तो. गायत्री, काय झालं? यावेळी कुठे जायच्या तयारीत आहात? ती एक महत्वाची मीटिंग आहे. अहमदाबादहून काही लोक आलेले, त्यांना भेटायला हॉटेलमध्ये जावं लागेल. हे बघा, मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. हा बोल. जर तुम्हाला आशाच्या लग्नाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. मी तुम्हाला लग्नाला जायला कशाला नाही म्हणेन सांगा. बस
आता माझ्याशी खोटं बोलून जाऊ नका. तुला काय वाटतं मी आशाच्या लग्नात सामील व्हायला निघालो म्हणून? आशा आणि बाबांची तर ही अपेक्षा असणारच ना की तुम्ही तिथे जाल म्हणून. आणि होऊ शकतं की तुम्हालाही जावंसं वाटत असेल तिला आशीर्वाद द्यायला. गायत्री, जर मला आशाला आशीर्वाद द्यायला जायचं असेल तर त्यासाठी मला तुझी परवानगी घेण्याची मुळीच गरज नाहीये आणि ना तुझ्यापासून काही लपवण्याची गरज. मी जे काही काम केलंय ते कायम माझ्या मर्जीनेच केलेलं आहे आणि आजही मी जे काही करतोय ते माझ्या मर्जीनेच करतोय आणि आयुष्यभर माझ्या मर्जीनेच मी जगणार. तेच तर ना, मला तुमच्या मनात काय आहे हेच जाणून घ्यायचं. ही माझीच मर्जी आहे की मला तिथे नाही जायचं, कारण हे लग्न माझ्या मर्जीच्या विरुद्ध केलं जातं आणि तू माझ्यावर संशय घेतेस. गायत्री, कम ऑन, तू कुठवरही अशीच वागत राहणार. मी तुमच्यावर शंका घेत नाहीये. मग हा विषय काढण्यात फायदा काय? तुम्ही तयार होऊन निघालायत, तेही यावेळी, म्हणून मला वाटलं तिथेच जात असाल तुम्ही. मी आशाची आई नाहीये, पण तुम्ही तर आशाचे पिता आहात ना. मग काय तुझ्या जवळ बसून राहू? तेव्हाच तुला वाटेल की मी आशाच्या लग्नाला नाही जात आहे. ठीक आहे, जर तुझी अशीच इच्छा असेल तर मी आज घराच्या बाहेर पाऊलही नाही ठेवणार. पूर्ण दिवस घरात बसून राहतो, कॅन्सल करून टाकतो सगळ्या मीटिंग. कामिनी बेटा, पाहिलास आशिषच्या मेहनतीचा परिणाम? किती छान सजवलंय ना त्याने सगळं. हे खूप मस्त दिसतंय. काय झालं, तुम्ही इतके उदास का वाटताय बाबा? काही नाही बेटा, या मंदिराची सजावट पाहून मला तो दिवस आठवला जेव्हा आशा आणि अजयचं लग्न झालं होतं. किती खुश होती आशा, किती खुश होतो आपण. किती पाहुणे आले होते, आठवतंय तुम्हाला? उत्सवाचं वातावरण होतं चहूबाजूला. बहुतेक आपल्या सगळ्यांसाठी खूपच आनंदाचा अवसर होता तो बाबा. हो बेटा, आपण यावेळी तर कोणाला पत्ताही लागू दिला नाही. बाबा, आपली तर फक्त एवढीच इच्छा आहे की एकदा पुन्हा आशाचं आयुष्य सुखाने फुलून यावं. बाबा, भटजी आले नाही अजून? हो अगं, मी फोन केलाय, भटजी आता येतच असतील. अरे हो, या आशिषला तू कुठे कामासाठी पाठवलायस का? हो बाबा, काहीतरी काम होतं, काही वस्तू आणायला पाठवले मी त्याला. येतच असेल तो. ठीक आहे बेटा. तुझीच वाट बघत होतो. कम, चल.
काय झालं बाळा? काही नाही मम्मी. खूपच विचित्र वाटतंय. असं वाटतंय जणू हे सजवलेलं मंदिर मी आधीही पाहिलंय. स्वतःला सावर बेटा आणि कसलाही विचार करू नकोस. फक्त हा विचार कर की तुझं सिद्धांत सोबत आज लग्न आहे आणि तुझ्या एका नव्या आयुष्याला सुरुवात होणार आहे बेटा. हो नानू, पण हे वातावरण मला अगदी ओळखीचं असल्यासारखं वाटतंय. ते बाळा, तू या आधी इथे येऊन गेलेलीस. कदाचित म्हणूनच तुला ओळखीचं असल्यासारखं वाटतंय. हो बेटा. बेटा, आज तुझ्या मनावर कोणताही ताण येऊ देऊ नकोस. सावर. कामिनी, बेटा आशाला खोलीमध्ये घेऊन जा. हां, ये तू. हे भगवंता, तुझ्या मनात तरी काय आहे? रेखा ही भाग्याची. नमस्कार गुरुजी. सुखी राहा यजमान. बस तुमचीच वाट पाहत होतो. विवाहाची सगळी तयारी पूर्ण झाली ना? हो हो, आमच्याकडून तर आम्ही सगळी काही तयारी केलेली आहे. फक्त 2च दिवसांमध्ये तुम्ही खूप चांगली तयारी केली आहे. आता गुरुजी, लग्न तर करायचंच होतं ना. आणि कोणाची इच्छा नसते की आपली मुलं खुश राहावीत, सुखी राहावीत. आणि वेळ आमच्याकडे खूपच कमी होता ना. खूप चांगली गोष्ट आहे यजमान. सगळी ईश्वराची मर्जी आहे. यजमान, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती. हो हो, विचारा ना. विवाहाच्या पूर्वी तुम्ही वर आणि कन्येच्या दोघांच्या पत्रिका जुळतायत काही पाहिलं होतं का? नाही हो, पत्रिका बघण्याची तर संधीच नाही मिळाली गुरुजी. काही हरकत नाही यजमान. माझं तर असं म्हणणं होतं की नातं जोडण्याच्या आधी एकदा पत्रिका जुळते का ते जरूर पाहिलं पाहिजे. त्याने तर हे समजतं की वर आणि कन्येचं भविष्य कसं असेल. हो गुरुजी. मी हे तुम्हाला आशासाठी सांगतोय, कारण आशाच्या बिचारीच्या बाबतीत असा आधी एकदा वाईट घडून गेलेला आहे. या ना गुरुजी. कामिनी बेटा, तू इथे? तू तर आशाच्या जवळ होतीस ना? हो बाबा, ती थोडी उदास होती. तिला समजवत होते. मी हे बघायला आले होते की सामान सगळं आलंय की नाही आणि सिद्धांत आलाय की नाही. बेटा, सिद्धांताचा फोन आला होता. अच्छा. तो म्हणत होता की मुहूर्ताच्या आधी तो पोहोचेल म्हणून. चला, बरं झालं. गुरुजी आलेत. नमस्कार गुरुजी. सुखी राहा. गुरुजी, तुम्ही सगळं साहित्य बघून घ्या. सगळं काही ठीक आहे ना ते? हो, मी बघतो. गुरुजी, फक्त एकच रिक्वेस्ट होती. सगळे विधी पार पाडून तुम्ही हे लग्न करा. ठीक आहे बाबा, मी जरा आशाच्या खोलीत जाऊन येते. ठीक आहे बेटा, ठीक आहे. बरं गुरुजी, आणखी कशाची गरज भासली तर मला नक्की सांगा. अगदी अगदी. आशा. किती सुंदर दिसते माझी बहीण आज. आशा, तुला माहिती आहे तिथे वाटेत मला किती काळजी वाटत होती. इथे सगळे माझी वाट बघत होते आणि तिथे रस्त्यात मला टॅक्सी मिळत नव्हती. तिथून इथपर्यंत चालत आलोय मी. काय झालं? इतकी उदास का दिसतेस तू? गप्प गप्प कायस तू? आशिष दादा, जेव्हापासून मी हे सजवलेलं मंदिर पाहिलंय, का माहित का वारंवार हाच विचार येतोय की याआधीही अशाच प्रकारे मी इथे येऊन गेलीये. आणि हे बघ आशा, तू तुझ्या मनावरून हे ओझं काढून टाक. कमीत कमी आजच्या दिवशी तरी हा विचार नको करूस.
रिलॅक्स हो, अगदी अगदी शांत राहा तू. तिथे मला नाना पण तुझ्या बाबतीत सांगत होते की तू खूप काळजीत होतीस. हे बघ आशा, फक्त विसरण्याचा प्रयत्न कर बस. मला पण विसरायचंय दादा, पण माहित नाही का असं वाटतंय की जे काही मला आठवतंय ते मला पूर्णपणे का आठवत नाहीये. बस छोटी छोटी काहीशी पुसट चित्र दिसतायत जी डोक्यात फिरत राहिलीत. ज्यावेळी मला त्या मुली तयार करत होत्या तेव्हा असं वाटत होतं जणू आधी सुद्धा यांनी मला अशाच प्रकारे नटवलेले. रेखा ही भाग्याची. जेव्हा इथे पोहोचले तेव्हा सगळं काही अगदी ओळखीचं वाटलं, पण नीट असं काहीच आठवत नाहीये. आशा, म्हणूनच म्हणतोय मी की असं स्वतःला भूतकाळाच्या आठवणीत नको गुंतवूस. या आठवणीतून बाहेर पडून तुला तुला तुझ्या भविष्याचा विचार करायचा आहे. आपल्या आयुष्याचा विचार करायचा आहे, जे तू सिद्धांत सोबत नव्या उमेदीने सुरू करणार आहेस. हे बघ बेटा, आजच्या दिवशी तुझ्या चेहऱ्यावरती असा संभ्रम, अशी उदासी आमचा देखील आनंद कमी करेल. आजच्या दिवशी तर तुझ्या चेहऱ्यावर निखळ हसू आणि डोळ्यांमध्ये भविष्याची स्वप्न असायला हवीत. हो नानू, मला सुद्धा आनंदी राहायचंय, पण असं वाटतंय जसं या अशा अर्धवट आठवणीच्या मध्ये अडकून पडले मी. एक गोष्ट सांगा नानू. हो, विचार बेटा. अजय माझे पती होते ना, मग त्यांच्याबरोबर माझं लग्न इथे या देवळातच झालं होतं? हो बेटा, हे खरंय. अजय बरोबर तुझं लग्न याच देवळात झालं होतं. बेटा, लग्न तर धूमधडाक्यात झालं होतं, पण तुझं आणि अजयचं तर असं म्हणणं होतं की अशा प्रकारे लग्नासाठी पैसा उधळता कामा नये. तो पैसा कोणा गरजू माणसाच्या उपयोगी पडू शकतो. म्हणूनच बेटा, तुझं लग्न अगदी साधेपणानं याच देवळात झालं होतं, पण लोक खूप आले होते. आशा, आता तरी तुझं समाधान व्हायला हवं की या त्याच जुन्या आठवणी आहेत ज्या तुझ्या मनामध्ये अजूनही ताज्या आहेत. पण आशा, ही त्या आठवणीत गुंतून पडायची वेळ नाहीये. बेटा, आज तुला स्वतःला त्या आठवणींपासून दूर ठेवायला हवं, जेणेकरून तू स्वतःला आनंदी ठेवू शकशील, जसं आम्हाला तुला पाहायचं आहे. आशिष बाळा, तू आशाच्या सोबत राहा. मी बाहेरचं सगळं पाहतो. हो नाना. हे माते दुर्गे, हे जगत जननी, तू सर्वांच्या सुखाचं रक्षण करतेस. माते, माझ्या आशाच्या सुखाचंही रक्षण कर. आम्ही आजवर ही प्रार्थना करत आलो आहोत की आमच्या आशाची स्मृती परत यायला हवी. आजवर तिची स्मृती परत नाही आली माते. आज जेव्हा तिचं लग्न आहे माते, तेव्हा तिच्या मनात दबलेल्या जुन्या आठवणी बाहेर यायला लागल्या आहेत. याचा अर्थ काय आहे माते? मी फक्त एकच प्रार्थना करायला आलोय माते. खरं तर तुझी मर्जी तुलाच ठाऊक, पण माझी ही प्रार्थना स्वीकार कर माते. माझ्या आशाचं आयुष्य पुन्हा सुखानं भरून जाऊ दे माते. सिद्धांत बरोबर तिचं लग्न होऊ दे, कारण मला भीती वाटते. मला या गोष्टीची भीती वाटते माते की लग्नाची सगळी तयारी झाल्यावर
जर आशाची स्मृती परत आली तर ती हे लग्न करायला नकार देईल माते. ती हे लग्न नक्कीच नाही करणार. आशाच्या आयुष्याचा निर्णय आता तुलाच घ्यायचा आहे माते. मला तर फक्त एवढंच माहितीये माते की जर यावेळी आशाचं लग्न नाही झालं तर मग जीवनभर ती दुःखीच राहील माते. बस कृपा कर माते. तुझ्या कृपेने सगळं काही संभव आहे. सगळं काही. रक्षण कर माते. रक्षण कर. रेखा ही भाग्याची. हॅलो. हॅलो मावशी, मी पल्लवी बोलते. हा बाया बोल. एक्झाम कशी झाली? मावशी माहिती नाही इथे काय चाललंय. ऍक्च्युली एक्झाम वगैरे काही नाहीये इथे. हे काय बोलतेस तू? खरं तेच सांगते. काय माहिती ते लेटर कुणी पाठवलं होतं आणि कॉलेजमध्ये दाखवलं तर ते म्हणतात की हे लेटर त्यांनी पाठवलंच नाहीये. हे कसं शक्य आहे पल्लवी? तिथून पत्र पाठवलंच नाही, मग इथे आलं कसं? तू जरा चौकशी तर कर. होऊ शकतं तुझ्या री एक्झामची डेट पुढे गेली असेल. नाही मावशी, इथे कोणतीही परीक्षा चालू नाहीये आणि ना पुढे असेल. मी प्रिन्सिपल नाही विचारलं. इनफॅक्ट मी त्यांच्याच केबिनच्या बाहेर उभी आहे. असं काहीही नाहीये इथे. जर लेटर कॉलेजमधून आलेलं नाही तर मग कोणी पाठवलं हे लेटर आणि कशासाठी? आणि असं लेटर कोणी का पाठवेल तुला? माहिती नाही मला मावशी, काहीच समजत नाहीये. एकतर तिथे मला कोणीतरी लेटर पाठवलं आणि प्रिन्सिपलचा नंबर पण माझ्या मोबाईलमधनं डिलीट झाला. मला या सगळ्याच्या मागे एकच कारण दिसते. कोणीतरी आहे ज्याला मला तिथून लांब पाठवायचं होतं. अगं का पण? तुला इथून कुणाला दूर पाठवायचं असेल? माहिती नाही मला मावशी. मला तर एकच कारण दिसतंय की आज आशाचं लग्न आहे आणि कोणाला तरी नाही वाटत की मी आशाचं लग्न अटेंड करावं. आता अशी कुणाची इच्छा असेल आणि हे लेटर पाठवलंय तरी कोणी? तू असं कर, तू लगेच परत निघून ये बरं. हो बस मी निघतेच आहे. आल्यावर बोलू आपण. बाय. बाय बेटा. जर ते लेटर कॉलेजमधून आलेलं नाही तर मग पाठवलं तरी कोण? ही तर खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी सोडून आणखी कोण आहे ज्याला असं वाटतंय की पल्लवीने आशाच्या लग्नाला हजर राहू नये? तुम्ही सिद्धांतवर इतकी स्तुतीसुमनं अशासाठी उधळताय कारण तो तुमच्या विधवा सुनेला आपल्या गळ्यात बांधून घ्यायला तयार झालाय. पण असं कधीही होणार नाही आणि ना मी असं होऊ देईन. मीही बघते तुम्ही हे लग्न कसं करता ते.